नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला जे काही बघायचं आहे तर ते म्हणजे वनरक्षक भरती 2023 यासाठी जे काही तपासणी करता दस्तावेज लागणार आहेत, म्हणजे कागदपत्र लागणार आहेत. ती कागदपत्र काय काय कागदपत्र आपल्याला लागणार आहे, जे विद्यार्थी निवडक विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे काही कागदपत्र आहेत ही कागदपत्र दिलेली आहेत. ती कोणती कागदपत्र आहेत आपल्याला ते बघायचे. बघा, त्यांनी काय सांगितले, तपासणी करता मूळ कागदपत्रासह एक जादाचे म्हणजे सेल्फ अटेस्टेड, आपण असं म्हणू, अलग लक्षामध्ये सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतीसही उपस्थित तुम्हाला राहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे स्वतःचं अटेस्टेड करणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट जे एखादं एक्स्ट्रा असणारं डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. जादाचे म्हणजे स्वतःच्या अक्षरात असणारे सेल्फ अटेस्टेड केलेली काही डॉक्युमेंट्स जी काही आहेत ती तुमच्या सोबत असावीत. ती कोणकोणती आहेत ते आपल्याला बघायचे. बघा, आता त्यामध्ये पहिला डॉक्युमेंट जो काही दिलाय त्यांनी तो म्हणजे प्रवेश पत्र. आता याच्यासाठी तुमच्याकडे एक प्रवेश पत्र असणं गरजेचं आहे, अलग लक्षामध्ये. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, म्हणजे तुम्हाला जे काही फॉर्म भरल्याच्या नंतर, म्हणजे फॉर्म भरलेला प्रवेश पत्र जो आहे ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही परीक्षा देत असताना थेरी जो पेपर तुमचा झाला, या ऑनलाईन पेपरमध्ये तुम्हाला ओळखपत्र देण्यात आलेले केंद्रावरचं ते सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत, म्हणजे जे काही ऑनलाईन तुम्ही चलन भरलं होतं, ऑनलाईन जो काही अर्ज भरलेला आहे, या अर्ज भरते वेळी जो काही तुम्हाला अर्ज प्रत मिळालेली आहे ती सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता, उच्च शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्रे, म्हणजे जे काही तुम्ही शिक्षण त्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याच्या संबंधित असणारी जे काही कागदपत्र आहेत, पात्रता कागदपत्र, हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. की जे जाहिरातीमध्ये नमूद केले ती कोणतीही नाही, जाहिरातीमध्ये जे नमूद केलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला त्याची कागदपत्र लागणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचे बघा, त्यामध्ये पुढे त्यांनी दिलेलं आहे की मर्यादाबाबत दाखला, म्हणजे जन्म प्रमाणपत्र, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला टीसी आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यावर तुमची जन्म तारीख आहे, अशा पद्धतीनं 12वीचं किंवा त्याच्या अगोदरचं असेल तर तुमच्याकडे तो टीसी लागणार आहे, अलग लक्षामध्ये, किंवा 12वीच्या नंतरचा असणारा. त्यानंतर समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र, अलग लक्षामध्ये समांतर आरक्षणासंबंधित आवश्यक प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लागणार आहे. त्यानंतर हे मुख्य म्हणजे जात प्रमाणपत्र. तर ज्या विद्यार्थ्यानं जातीच्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी त्याला त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आणि विशेष म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जी काही व्हॅलिडिटी आहे, कास्ट व्हॅलिडिटी, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी लागणार आहे. 8 नंबरचं काय आहे बघा, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र जे काय आहे महाराष्ट्र राज्यातलं, तर ते सुद्धा तुम्हाला तिथे काय करायचंय, दाखल करायचंय. 9 नॉन क्रिमिलियर. आता बरेच विद्यार्थी काय आहेत जे नॉन क्रिमिलियर मध्ये येतात किंवा ज्यांना नॉन क्रिमिलियर लागू आहे, एससी आणि एसटी सोडता जो काही प्रवर्ग आहे त्यांना नॉन क्रिमिलियरची अट असते, आणि जे लोक त्या खाली येतात त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जर लागू असेल किंवा ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला असेल त्याचंही तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. त्यानंतर 11 नंबरचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, म्हणजे आता ज्या काही विद्यार्थी आहेत की जे मॅरिड झालेले असतील तर त्यांना काय करायचंय, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते दाखवायचं आहे. की जाहिरातीमध्ये परिशिष्ट 3 मध्ये म्हणजे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांनी जसं नमूद केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र काय करायचंय, सादर करायचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून काय आहेत बघा, त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचे जे काही विद्यार्थी आहेत बघा, एसटी प्रवर्गातील, यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी जी काही आहे ती अनिवार्य म्हणतात ते, अलग लक्षामध्ये. बरेच विद्यार्थी काय करत आहेत तर फक्त कास्ट सर्टिफिकेट घेऊन येतील, मात्र त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे. अशाच लोकांना काय करणार, तिथे डॉक्युमेंट चेकिंग साठी बोलवलं जाईल किंवा ते अनिवार्य आहे.
त्याच्यानंतर काही विद्यार्थी आत्महत्याग्रस्त जे काही आहेत यामधून त्यांनी जर पाळले असतील तर त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचं प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे, अलग लक्षामध्ये. आणि प्रमाणपत्र नुसतं आपल्याला लगे ग्रामसेवकाकडून घेतलं किंवा गावातल्या एखाद्या सरपंचाकडून घेतलं, एखाद्या अशा अधिकाऱ्याकडून घेतलं तर तसं चालणार नाही. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, अलग लक्षामध्ये. मग जसं की आपण असं म्हणू शकतो की जो काही मोठा अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यापासून तुम्हाला त्यांचं काय करायचंय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं काय करायचं आहे, प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आणि शेवटचं म्हणजे तो आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, की जो काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं स्वतःचं आधारही असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ही जी काही वेळोवेळी त्याची माहिती आहे ही या संकेतस्थळावरती पुन्हा अपडेट करण्यात येणार आहे. तरीही विद्यार्थ्यानं हे पाहतच तर आहेच, पण त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, वेळोवेळी या वेबसाईटला सुद्धा काय करायची आहे, भेट द्यायची आहे. त्यामध्ये काही बदल होत आहेत का ते बघायचं आहे. आणि तसेच काही फिजिकल्सच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला त्यांनी सर्टिफिकेट्स मागवलेले आहेत, त्याचाही व्हिडिओ आपण बनवत आहोत की फिजिकलसाठी तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे, कोणाचं सर्टिफिकेट ते घ्यायचंय, की आपण की एखाद्या डॉक्टरकडून घेतलं तर चालतंय का, किंवा आपण आपल्या असणाऱ्या मित्राच्या जवळच्या असणाऱ्या एका डॉक्टरकडून घेतलं तर चालतंय का, याच्याबद्दलही आपण तो व्हिडिओ बनवत आहोत. लक्षात घ्या, फिजिकलचं जे काही मेडिकलचं जे काही तुम्हाला टेस्ट सर्टिफिकेट दाखवायचं आहे फिजिकल टेस्टसाठी, ते सुद्धा तुम्हाला एखाद्या सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरचं घ्यायचं आहे, अलग लक्षामध्ये. तसं त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतच आहोत. तर ही आहे तर तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.